नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, 11 जुलैची ही सकाळ कुंभ राशीच्या लोकांसाठी साधी नाही. आज जे घडणार आहे त्याचा विचार तुम्ही कधी स्वप्नात केला नसेल, कारण आज तुमच्या आयुष्यातील एक गुप्त व्यक्तीचा मुखवटा उतरू शकतो. हो, ती व्यक्ती जी तुमच्या प्रत्येक आनंदात सहभागी असल्याचे दाखवत पण असते. ती तुमच्या समोर गोड बोलत होती, जी तुम्हाला नेहमी तुमच्या बरोबर आहे असं सांगत होती. तीच व्यक्ती आज तुम्हाला असा धक्का देऊ शकते ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. पण थांबा, स्वामी समर्थांनी मला एक गोष्ट सांगितली आहे. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी विश्वासघात करते, तेव्हा ईश्वर तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना दूर करण्याची तयारी करत असतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे ती गुप्त व्यक्ती कोण असू शकते, तिच्याकडून कोणता धक्का तुम्हाला मिळू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या संकटापासून स्वतःला कसे वाचवायचे. मंडळी, ग्रहाची स्थिती अत्यंत विचित्र बनली आहे. चंद्र आणि शनीची हालचाल स्पष्ट संकेत देत आहे की कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात आज एक असा खुलासा होणार आहे ज्यामुळे त्यांचे डोळे उघडतील. काही लोकांना आज एखाद्या मित्राचा खरा चेहरा दिसेल, काहींना नातेवाईकांकडून धक्का बसेल, तर काही लोकांना प्रेमाच्या नात्यातील एक मोठे सत्य समोर येईल. आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे या सर्व घटनांचा संबंध एक अशा व्यक्तीशी आहे ज्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला होता. मंडळी, जर गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात बेचैनी वाढली असेल, जर तुम्हाला वारंवार एखाद्या व्यक्तीची आठवण येत असेल, तर अचानक तुमचा कोणावरचा विश्वास कमी होत असेल, तर समजून जा, ब्रह्मांड तुम्हाला कधी एक मोठा इशारा देत आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक मोठे सत्य समोर आणणारा आहे आणि हे सत्य कडू असलं तरी ते तुमच्यासाठी आशीर्वाद ठरणार आहे. कारण कधी कधी देव आपल्याला दुखवतो, पण फक्त आपल्याला वाचवण्यासाठी. मंडळी, आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3 मोठे संकेत तुम्हाला मिळू शकतात. पहिला संकेत, एखाद्या व्यक्तीचे वागणे अचानक बदलणे. दुसरा संकेत, एखादी लपलेली गोष्ट तुमच्या कानावर. आणि तिसरा संकेत, तुमच्या मनात अचानक निर्माण होणार. ही 3 गोष्टींपैकी एक जरी तुमच्या सोबत घडली तर सावध व्हा, कारण स्वामी समर्थाचा हा स्पष्ट इशारा आहे. आजचा दिवस डोळे उघडून बघा, मात्र घाबरू नका, कारण धक्क्यानंतर तुमच्या जीवनात नशिबाची एक नवीन दार उघडणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं त्यांच्यापासून तुम्ही कायमचे दूर होणार आहे. ज्या लोकांनी तुमच्या यशावर जळफाट केला त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात नवीन संधी, नवीन लोक आणि नवीन आनंद प्रवेश करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक धक्का सहन करावा लागेल. म्हणून मंडळी, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते गुप्त व्यक्ती कोण असू शकते, तुमच्या जीवनात कोणता मोठा बदल होणार आहे आणि स्वामी समर्थांनी दिलेला असा कोणता उपाय आहे ज्यामुळे कोणते संकट तुमचे काहीही बिघडू शकणार नाही. कमेंटमध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा मंडळी. आणि आता सुरू करूया 11 जुलै कुंभ राशीच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या धक्कादायक राशी भविष्याला. मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे येणार आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. ती गुप्त व्यक्ती कोण आहे? ग्रहाची स्थिती सांगते की ही व्यक्ती तुमच्या अगदी जवळची असू शकते. ती तुमचा मित्र असू शकते, एखादे नातेवाईक असू शकतो, तुमचा सहकारी असू शकतो किंवा तुमच्या मनाच्या खूप जवळची व्यक्ती असू शकते. मंडळी, प्रत्येक वेळी शत्रू समोर येत नाही. काही वेळा शत्रू आपल्याला जवळ बसलेला असतो, आपल्यासोबत हसत असतो, आपली प्रत्येक गोष्ट जाणून घेत असतो. कुंभ राशीच्या जातकांनो, अनेक लोकांनी गेल्या काही महिन्यात खूप संघर्ष केला आहे. अनेकांनी लोकांवर विश्वास ठेवला, त्यांनी आपल्या मनातील गोष्टी सांगितल्या, आपली स्वप्ने सांगितली, पण आज ग्रह सांगत आहे की त्याला गैरफायदा घेतला जाऊ शकतो. आज तुम्हाला एखादी अशी गोष्ट कळू शकते जी ऐकून तुम्ही काही काळासाठी शांत व्हाल. एखादी व्यक्ती तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवत आहे, एखादी व्यक्ती तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त आहे, एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीला थांबण्याचा प्रयत्न करत आहे आणि काही लोकांसाठी तर ही व्यक्ती त्यांच्या खूप जवळची निघू शकते. मंडळी, आज सकाळपासून तुमच्या मनात एक वेगळीच अस्तव्यस्त राहू शकते. तुम्हाला सतत एखाद्या व्यक्तीची आठवण येईल, जिचे बोलणे, जिचे वागणे, जिचे काही जुने शब्द तुमच्या मनात पुन्हा
पुन्हा येतील. हे साधं नाही, हे ब्रह्मांडाचा संकेत आहे. कारण अनेक आपलं मन आपल्या आधी सावध करायचं असतं. आज जर एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी विचित्र वागत असेल, तुमचे फोन टाळत असेल, तुमच्यापासून काहीतरी लपवत असेल किंवा तुमच्या अचानक अंतर ठेवत असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कारण आजचा दिवस सत्य समोर आणणारा आहे. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, घाबरू नका. कारण प्रत्येक धक्का आपल्याला काहीतरी शिकवून जातो. कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा स्वामी समर्थ तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर करत आहे. काही कुंभ राशीच्या जातकांना आज आर्थिक बाबत देखील सावधगिरीचे संकेत आहेत. कोणाला पैसा उधार देऊ नका. कोणत्या कागदावर विचार न करता सही करू नका. कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण एक छोट्या चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकतं. प्रेम जीवनात असलेल्या लोकांसाठी हा काळ थोडा भावनिक ठरू शकतो. जोडीदाराच्या बोलण्यामुळे मन दुखू शकतं. एखादा गैरसमज वाढू शकतो. पण शांत राहा. कारण प्रत्येक नातं संवादाने वाचतं आणि गैरसमजामुळे तुटतं. मंडळी, संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला एक मोठा संकेत मिळू शकतो. एखादा फोन, एखादा मेसेज किंवा एखाद्या व्यक्तीकडून अचानक मिळालेली माहिती. ही गोष्ट तुमचे डोळे उघडू शकते आणि त्यानंतर तुमचा एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असाल. पण कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. आज फक्त निरीक्षण करा. लोकांचे वागणे पहा. त्यांचे शब्द ऐका. त्यांच्या चेहऱ्यामागचे सत्य ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण उद्यापासून तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता दिसत आहे. आणि ही नवीन अध्याय तुमच्या प्रगतीचा, यशाचा आणि मानसिक शांततेचा असू शकतो. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, जर ती गुप्त व्यक्ती तुमच्या समोर आली तर तुम्ही काय करावे आणि स्वामी समर्थांनी दिलेला असा कोणता संकेत आहे जो तुमच्या आयुष्यातील मोठं संकट टाळू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, आता आपण या राशी भविष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात जे वाईट घडतं ते पुढे जाऊन आपल्या जीवनात सर्वात मोठं वरदान ठरतं. हो मंडळी, आज तुम्हाला जे धक्का बसणार आहे, जो कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. ग्रह सांगत आहे की कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात आता एक मोठा बदल सुरू झाला आहे. तुमच्या भोवती असलेली नकारात्मक माणसं हळूहळू दूर होऊ लागतील. तुमच्या विरोधात गुपचूप योजना करणाऱ्या लोकांचे खरे चेहरे समोर येतील आणि ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात, गैरफायदा घेतला त्यांच्यापासून तुम्ही कायमचे दूर होण्याचा निर्णय घेता. मंडळी, कधी कधी देव आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून दूर करतो, पण पुढे जाऊन तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख बनवू शकते. आजचा दिवस तुम्हाला एक सत्य शिकवणार आहे. त्यासाठी मंडळी सावध राहा. मंडळी, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथून कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. कारण ग्रह सांगत आहे की 11 जुलै फक्त एक दिवस नाही, तर तो दिवस आयुष्यातील एक मोठ्या बदलाची सुरुवात आहे. गेल्या काही महिन्यापासून अनेक गोष्टी सहन केल्या. काही लोकांना तुमचा विश्वास तोडला. काहींना तुम्ही चांगुलपणाचा फायदा घेतला. काही लोकांनी तुमच्या अडथळे निर्माण केले आणि काही लोक तुम्हाला असं बोलले की नशीब तुमच्या विरोधात उभं आहे. पण मंडळी, स्वामी समर्थांचा एक नियम आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप परीक्षा येतात तेव्हा समजून घ्या की त्यांच्या जीवनात मोठा आशीर्वाद येण्याची वेळ जवळ आली आहे. आणि कुंभ राशीच्या जातकांनो, ही वेळ आता सुरू होत आहे. 11 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात कायमचे बदल घडू शकतात आणि ज्या लोकांनी तुमचा अपमान केला त्यांच्यासमोर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकता. मंडळी, आर्थिक बाबत एक मोठा संकेत दिसत आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग, नवीन उत्पन्न मार्ग सापडू शकतो. काही लोकांना अचानक धनलाभाची संधी मिळू शकते. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या यशामुळे काही लोकांना मस्कर होऊ शकतो. म्हणून तुमची योजना, तुमचे स्वप्न आणि तुमचे पुढचे पाऊल प्रत्येकाला सांगू नका. मंडळी, प्रेम जीवनात एक मोठा बदल दिसतो. जर तुम्ही नात्यात गैरसमज केला तर ते दूर होण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते, तर काही लोकांना त्यांच्या नात्याबद्दल एक मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. कुटुंबाच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळू शकते. घरात एखादा शुभ प्रसंग घडण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या वादळाचा शेवट होऊ शकतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मनावर असलेला ताण हळूहळू कमी होऊ शकतो. मंडळी, आज रात्रीपासून पुढील 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या 7 दिवसात तुम्हाला 3 मोठे संकेत मिळू शकतात. पहिला संकेत, अचानक एखादी चांगली बातमी. दुसरा, एखाद्या जुन्या समस्याचं समाधान. एक नवीन
संधीची दार उघडणे. जर तिन्हीपैकी कोणते संकेत तुम्हाला मिळाले तर समजून जा स्वामी समर्थाची कृपा तुमच्यावर झाली. मंडळी, आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थाच्या नावाने अगरबत्ती लावा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक दूर करा. हा छोटा उपाय तुमच्या मनाला शांती देईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. कारण आता तुमच्या आयुष्यात कठीण काळ हळूहळू संपत आहे आणि नशिबाचे दरवाजे हळूहळू उघडत आहे. ती गुप्त व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल का? आणि स्वामी समर्थाचा असा कोणता अंतिम संदेश जो तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवू शकेल? मंडळी, आता आपण या राशी भविष्यातील सर्वात रहस्यमय आणि महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत. कारण अनेक कुंभ राशीच्या लोकांना मनात एक प्रश्न आहे. ज्या व्यक्तीने आपल्याला दुःख दिलं, विश्वास तोडला किंवा मनाला मोठा धक्का दिला, ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात येणार का? ग्रहाचा स्पष्ट संकेत आहे की हो, कुंभ राशीच्या लोकांना आयुष्यात ती व्यक्ती पुन्हा येऊ शकते, पण वेळी तिचा हेतू आधीसारखा नसेल. कदाचित ती माफी मागण्यासाठी येईल, कदाचित तिला तिची चूक समजली असेल किंवा कदाचित तिला पुन्हा तुमच्या आयुष्यात स्थान हवं असेल. पण मंडळी, सर्वात महत्त्वाचा संदेश, ज्यांनी एकदा विश्वास तोडला त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवताना 100 वेळा विचार करा. कारण प्रत्येक व्यक्ती बदलते असं नाही. काही लोक फक्त स्वतःचा स्वार्थ पाहण्यासाठी पुन्हा जवळ येतात. आज आपण पुढील काही दिवसात एखादा जुना फोन, एखादा मेसेज किंवा अचानक भेट तुमच्या आयुष्याचे जुने प्रसंग पुन्हा जागे केले. ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आनंद घेऊन येते का दुःख? जर उत्तर दुःख असेल तर ब्रह्मांड तुम्हाला नवीन जगण्याचा संकेत देत आहे. कारण तुमच्या आयुष्यात आता नवीन लोक, नवीन संधी, नवीन नशीब प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. आर्थिक बाबत एक मोठा बदल होऊ शकतो. गेल्या काही वर्षापासून अडकलेले कामं मार्गी लागू शकतात. पैशाची चिंता थोडी कमी होऊ शकते. काही लोकांना अनपेक्षित धनलाभाचा संकेत मिळू शकतो. ज्यांनी नवीन व्यवसाय केला, नवीन काम सुरू करण्याचा विचार केला, त्यांच्यासाठी पुढील काही दिवसात चांगले राहू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. कारण तुमच्या आसपास काही लोक असे आहेत ज्यांनी तुमची प्रगती अजिबात आवडत नाही. जुने गैरसमज, नवीन विश्वास निर्माण होईल आणि काही लोकांच्या आयुष्यात तर नात्यातील नवीन सुरुवात मिळू शकेल. कारण त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण यावेळी स्वामी समर्थ आपल्या भक्तांना संकेतामधून मार्ग दाखवत असतात. आता तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण मार्ग संपण्याच्या मार्गावर आहे आणि एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत आहे. पण त्यासाठी तुम्हाला भूतकाळ सोडून पुढे चालत राहावं लागेल. कारण जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्की मिळणार आणि जे तुमचं नाही ती कधी धरून ठेवलं तरी तुमच्याकडे राहणार नाही. स्वामी समर्थाचा अंतिम आशीर्वाद काय आहे? कुंभ राशीच्या जातकांना पुढील काही दिवस कोणता मोठा चमत्कार घेऊन येणार आहे? चला तर मंडळी जाणून घेऊ. मंडळी, आपण आता राशी भविष्याच्या सर्वात शेवटच्या महत्त्वाच्या भागात पोहोचलो आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजून जा की स्वामी समर्थांनी तुम्हाला हा संदेश ऐकवण्यासाठी इथे आणला आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला हा शब्द ऐकायचं भाग्य मिळत नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्याचे जे काही घडलं, विश्वासघात, दुःख, अपमान, आर्थिक अडचणी, नात्यामधील तणाव, हे सगळं व्यर्थ नव्हतं. स्वामी समर्थ तुम्हाला अधिक मजबूत बनवत होते. तुम्हाला पुढे येणाऱ्या मोठ्या आनंदाची बातमी तयार करत होते. मंडळी, ग्रहाचा अंतिम संकेत दिसतो की पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यातील 3 मोठे बदल घडू शकतात. पहिला, नशिबाचा अचानक उदय. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस मेहनत केली त्या कामात यश मिळू शकतं. अडकलेली काम पूर्ण होतात. एखादी आनंदाची बातमी तुमच्या जीवनात नव्याने उत्साह करू शकते. पैशाची चिंता, नवीन कमाईचा मार्ग, एखादी चांगली संधी तुमच्या दारात येऊ शकते. जे लोक खरोखर तुमचे आहेत तुमच्या सोबत राहतील आणि जे फक्त स्वतःसाठी तुमच्या जवळ होते आपोआप ती दूर जातील. मंडळी, लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवण्यासाठी येते. कोणी प्रेम शिकवतं, कोणी विश्वास शिकवतं, कोणी विश्वासघात करून आपल्याला सावध राहायला शिकवतं. म्हणून हे घडलं त्याबद्दल दुःखी होऊ नका. कारण कधी कधी तुटलेलं नातं नवीन सुंदर सुरुवातीचं कारण बनतं. मंडळी,
स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी एक विशेष संदेश आहे. भीती सोडा, चिंता सोडा, माझ्यावर विश्वास ठेवा. योग्य वेळ येताच मी तुमच्या जीवनात प्रत्येक अडचणी दूर करेन. हा संदेश मनात ठेवा, कारण तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट उगवण्याची वेळ आली आहे. मंडळी, पुढील भागात काही दिवसात तुम्हाला एखादा चांगला संकेत मिळण्याची, अगदी आनंदाची बातमी मिळण्याची किंवा अडकलेले काम पूर्ण झालं तर समजून जा, स्वामी समर्थाची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा मंडळी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थावर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण जिथे स्वामी समर्थाचा आशीर्वाद असतो तिथे अशक्य ही गोष्ट शक्य होतात. कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. माझ्याशी पाठीशी राहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी काजल, स्वामी भक्ती शक्ती चॅनलला बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही मंडळी. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. अशाच नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. अशाच नवनवीन राशी व्हिडिओची पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबाय अजिबात विसरू नका मंडळी. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.